नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि त्याच्या आदला दिवस म्हणजे भोगी. भोगी हा सण नवीन ऋतूचे स्वागत आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी ही विविध हंगामी भाज्यांचे प्रतीक आहे. ती एकत्र शिजवून एकता, समृद्धी आणि आरोग्य यांचा संदेश देते. भोगीच्या भाजीत प्रामुख्याने वांगी, गाजर, वाटाणे, पावटे, हरभरा, भुईमूग, बटाटा अशा अनेक भाज्यांचा वापर केला जातो. अशा ह्या विविध रंगीबेरंगी भाज्या दिसायला जेवढ्या छान दिसतात ना, तेवढ्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात. म्हणूनच म्हणतात ना, जो खाई भोगी तो सदा निरोगी. आणि ह्या भोगीच्या भाजीबरोबर अगदी पौष्टिक असलेली, थंडीपासून आपलं संरक्षण करणारी आणि पचनास एकदम हलकी असणारी बाजरीची भाकरीही खाल्ली जाते. भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी म्हणजे परंपरा, आरोग्य आणि साधेपणा यांचे सुंदर मिश्रण आहे. भोगीच्या दिवशी जुनी नकोशी वस्तू, विचार जाळून नवीन सुरुवात करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात. भोगी आणि मकर संक्रांती हे सण आपल्याला काय बरं शिकवतात? निसर्गाशी मैत्री ठेवा, परिश्रमांचा आदर करा, पॉझिटिव्ह विचार आणि गोड संबंधांना जपा, बदल स्वीकारून आनंदाने पुढे चला. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी एकत्र आल्या कीच आपले जीवन सुंदर बनतं. जसा तीळ गुळात टाकल्यावर गोड होतो, तसं मनही गोड ठेवा. आणि ह्या मकर संक्रांतीपासून तिळगुळ घ्या आणि सगळ्यांच्या तोंडावरच नाही तर पाठीमागूनसुद्धा गोडच बोला. भोगीच्या भाजीचा स्वाद, बाजरीच्या भाकरीची ऊब आणि संक्रांतीच्या गोडव्याने तुमचे जीवन समृद्ध, निरोगी आणि आनंदी हो. ह्याच भोगीच्या व मकर संक्रांतीच्या माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.